शकतात, त्यानुसार तुम्हाला लिक्विडिटी पण अवेलेबल आहे. आता हे समजा एक चार्ट आहे, तुम्हाला मी चार्ट मी मित्रांनो दाखवतो की एनएससीचा चार्ट. आता हे मी एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे आणि ह्या वेळेचा चार्ट तुम्ही 100 रुपये जर टाकले, 100 रुपये जर एनएससी मध्ये टाकले तर तुम्हाला 5 वर्षानंतर किती मिळतात? 151 रुपये 62 पैसे मिळतात. किती रुपये मिळतात? 151 रुपये 62 पैसे मिळतात. हे एनएससीच्या वेबसाईट वरून, पोस्टाच्या वेबसाईट वरून घेतलेली इन्फॉर्मेशन. आता कितव्या वर्षी आपल्याला साधारणतः आपलं शिक्षण संपून आपण जॉबला कधी लागतो? साधारण 25व्या वर्षी लागतो, 25-26व्या वर्षी. तुम्ही 25व्या वर्षी त्या मुलाने 100 रुपये टाकले आणि किती वर्षासाठी टाकले? दर महिन्याला 1,100 रुपये टाकले, म्हणजे दर महिन्याला 1,000 रुपये टाकले. समजा 100 रुपये टाकले तर फक्त 5 वर्ष टाकायचे. किती वर्ष टाकायचे? 5 वर्ष टाकायचे. कशामध्ये टाकायचे? एनएसएस मध्ये, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये, विच इज अ सेक्युअर्ड वे. काय ते? सेक्युअर्ड आहे, सेक्युअर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लोकल पोस्ट ऑफिस मध्ये मिळतं, टॅक्सेशनचे बेनिफिट्स आहेत. आणि त्याला किती 100 रुपये मिळाल्यानंतर त्याला किती मिळतात? 5 वर्षांत 151 रुपये मिळतात. 151 रुपये फक्त 48 रुपये तुम्ही जर ऍड केले तर तुम्हाला 200 रुपये होतात. परत ते 200 रुपये तुम्ही रिइन्व्हेस्टमेंट केले तर अशा प्रकारे करून साधारण माणूस तुम्ही रिटायर कधी होतो सांगा? 60व्या वर्षी रिटायर होतो. तेव्हा तुमचं कॉर्पस किती असणार सांगा? साधारणतः 2000 रुपये असणार. किती असणार बघा, कळलं मी कसं चार्ट केलेलं आहे. 100 रुपयाचा 100 झाला, 151 रुपये मिळतात. 151 मध्ये 48 रुपये आपण जास्त टाकले. पण इट शुड बी अ मंथली इन्स्टॉलमेंट. महत्वाचं मी तुम्हाला काय सांगतो, वेल्थ क्रिएशनचा सर्वात मोठा फंडा काय की नियमितता, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी अत्यंत आवश्यक आहे आणि कन्सिस्टन्सी जर तुम्ही जर ती पाळली तर मला वाटतं याच्यामध्ये काहीच नाही. आता किती झाले सांगा? 200 रुपये झाले. 200 रुपये